ओके, सो द फॉर्मॅट इज 90 सेकंड्स आहेत, तुझ्याकडे 45 सेकंड आहेत आणि माझ्याकडे 45 सेकंड आहेत. अरे तुझं खरं आहे काका, तुला सवय 45 सेकंड. एखादी माझी वाली शिका तुम्ही नंतर करा तुमचं गेट टुगेदर. एका पुरुषाचं कौतुक चाललंय, दोन बायकांना बघवत नाहीये. माईक बंद आहे वाटतं तुमचा, बघू. हा हे डॉक्टर तुमचा द्या माईक. वयस्कर लोकांचंच बघायचं राहिलं होतं आमच्या. वयस्कर कोणाला सांगितलं? अरे डॉक्टरांचं बोलतोय मी रवींद्रला म्हणालो. सर ड्राय फ्रूटला जास्त मागणी आहे फ्रेश फ्रूट पेक्षा. तयार आहे सगळे? तयार आहे सगळे? जेवल्यासारखं बोला. हा, प्लीज वेलकम कपिल. कसं काय मित्रांनो, सगळे रेडी आहेत? ठीक आहे, हाऊस लाईट बंद करू शकतो आपण प्लीज? एकदा भार अंधारात कसं तुम्हाला पण कम्फर्टेबल. सगळे रेडी शो साठी? एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कमॉन कमॉन कमॉन. खूप भारी. सगळ्यात पहिले तर बघा मित्रांनो, तुम्ही पहिल्या 2 एपिसोड साठी जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण महाराष्ट्रात राहतो तर खूप जणांचं प्रेम देण्याच्या वेगळ्या पद्धती पण होत्या. काही लोकांनी प्रेमळ शिवाय पण दिल्या, त्यांना पण धन्यवाद. ठीक आहे, आपण ना आता तुम्हाला पण माहिती आहे शो आपण हळूहळू बिल्ड करतोय, तर थोडे चेंजेस आपण करतोय. तर ह्यावेळेस आज किती जणांनी शो बघितला? एकदा चेअर करा. क्या बात आहे भाई. तर आपण जे विनर डिसाईड करत होतो, आम्हाला वाटलं आपण थोडं त्यात चेंज केलं पाहिजे. तर कुठे ना कुठे थोडा मराठी टच वगैरे केला पाहिजे. तर आमची जी रिसर्च टीम आहे 2 लोकांची, तर आम्ही असं बसलो, आम्ही एकदमच असा वेगळा गेम आणलाय जो तुम्ही कधी ऐकला नसेल ऑफकोर्स. तर सगळ्यांचे परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही 7 जणांना बोलवणार आहे. इथे 7 खुर्च्या लावणार आहे. मला वाटलं तर कोणी एक जण म्हणेल मी त्याला तिकीट प्राइस वापस दिला, तर सगळे बोलले भाई. बट ठीक आहे. तर आपलं बेसिकली जोक्स साईड आपला हाच प्लॅन आहे की जे पण आपले नॉस्टॅल्जिक गेम होते, तुम्ही पण कमेंट्स मध्ये जे पण बघताय तुम्ही टाका. तुम्हाला वाटतं की हा गेम पण इंट्रोड्यूस झाला पाहिजे, त्याच्यातून आलं पाहिजे. कारण ह्या शोचा मेन मोटिव्ह हाच आहे की परफॉर्मन्स, वेगवेगळे परफॉर्मन्स लोकांना स्टेज भेटला पाहिजे. बाकी विनर्स वगैरे ते काही मॅटर नाही करत. हा, सो रेडी आहे सगळे लोक शो साठी? एकदा टाळ्या. हो भारी. तर पॅनलला बोलवायचं. एकदा जोरदार टाळ्या झाला पहिले सुशांत गाडगेसाठी. गाइस कमॉन कमॉन कमॉन. किती लोक ओळखतात सुशांतला? एकदा चेअर करा. किती लोकांना माहिती आहे सुशांत स्टँडअप कॉमेडी पण करतो? बघितलं कसं ऍव्हरेज खाली गेला बाई. मी एवढं बघितलंय सुशांत स्टँडअप कॉमेडी वगैरे करतोय ना, तर मी पण सुशांतच्या एकदा शोला गेलो होतो. नंतर मला कळालं वरती चुकीचा सुशांत गेलाय. या सुशांत मध्ये त्या सुशांत मध्ये हाच फरक आहे की त्यानं स्वतःहून केली, याची ऑडियन्सला वाटतं आम्हाला करायला पाहिजे. चल, थँक्यू सो मच बाय सुशांत. बोलायचं तर कपिल हा अगरवाल आहे, माहिती आहे का इथे लोकांना? हा पहिला परप्रांतीय नाहीये ज्याला मराठी माणूस मरावा असं वाटतोय. लास्ट टाइम कपिल शोला आला होता तेव्हा मी तुला पे केलं होतं. याला माहित नाही एडिटिंग माझ्या हातात आहे म्हणून. थँक्यू. एकदा टाळ्या झालं पाहिजे सुशांतसाठी. कमॉन 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 भाई. एकदा जोरदार टाळ्या इशिता अरुण साठी. गाइस कमॉन कमॉन. नाही मी करणार आहे ऑफकोर्स. मॅडमला इच्छा आहे रोष होण्याची भाई. किती लोक ओळखते का? चेअर करा इशिता मॅम साठी. कमॉन. इशिता अरुण इज डॉटर ऑफ लेजेंडरी इला अरुणजी. त्यांना मी जेव्हा विकिपीडियावर इला अरुणजी बद्दल बघतो तर त्यांनी खूप अशा मोठ्या मोठ्या मूवीमध्ये काम केलेलं आहे, जसं जोधा अकबर वगैरे. मी बघितलं इशिताचं विकिपीडिया, तर मला कळालं की त्यांनी काम केलेलं आहे कहा हो तुम, जी ऑडियन्स पण त्यांना विचारत असते. त्याच्यानंतर त्यांची दुसरी मूवी होती स्टॉप, जे की 2 पिक्चर नंतर ऑडियन्स पण म्हणते की प्लीज.
मॅमला आपल्या शो मध्ये घेण्याचं हेच कारण आहे की मला पण कमेंट मध्ये पाहिजे की नेपोटिझम. पण तुम्हाला सुशांत आणि इशिता यांची किती जण रील बघितली गोट्या पिंट्यावर करायचं थोडस चालेल. अरे खूप भारी. सो हाय, नमस्कार लोकांनो, वेलकम टू द शो. स्वागत आहे तुमचा एव्हरीवन. गोट्या आणि पिंट्यांनो. प्लीज एन्जॉय द शो. माझ्या घ्या. माझा नाहीये, मजा घ्या. तुम्ही देऊ पण नाही शकणार तसं. गप्रे, वर बघ, तू वर बघ. आणि एक सांगू, ते जोक होतं ना मूवी बद्दल, मीच त्याला दिलं. कोणी ह्यांनी पण नाही ऐकलं होतं की माझी मूवीचं नाव स्टॉप आणि म्हणजे काय. मराठी कपिलला मीच जोक दिलं. हे माझा रोस्ट पॅक आहे. एकदा टाळ झाले पाहिजे. कमान बाय. सो एकदा जोरदार टाळ्या प्रसाद विधातेसाठी. कमान. क्या बात आहे भाई. नाईस भाई, क्या बात आहे. प्रसाद पुण्याचं आपल्या किती जण ओळखता प्रसादला? एकदा टाळ्या. यापैकी किती जणांना पे केले प्रसादनी? नाही, ठीक आहे भाई. प्रसादसाठी टाळ्या भाई. एकदम भारी किती भारी रील्स वगैरे बनवतो. बघितलं ना तुम्ही? प्रसादने मध्ये नाटक पण केलंय, त्याच्यामध्ये त्यांनी दिलीप कुमारची ऍक्टिंग केली होती. लोकांनी बघितलं, मग लोकांनी नाव ठेवलं दिलीप कुमार. लोकांचं असं झालं ना आता, पण ते दिलीप कुमार तर गेले, पण ते जाण्याच्या पहिले प्रसादच्या ऍक्टिंग मध्ये ऑलरेडी मिळले होते. तुला पण काही बोलायचंय प्रसाद? चायला आता हा पॅटर्न चालतोय म्हणून सहन करावं लागतंय. पण एकदा जोरदार टाळ्या प्रसादसाठी यार. कमॉन गाईज, कमॉन. सो लास्ट पॅनल मेंबर, एकदा जोरदार टाळ्या तुषार गोसावीसाठी. कमॉन. त्यांनी पे केलं त्यांना. किती दिले? भाई तुम्ही बघितलं का, आपण परफॉर्मर आणि नॉन परफॉर्मर मध्ये हाच फरक असतो. तुषारने जिथं लाईटने तिथे जाऊन परफॉर्म करून टाकलं बघा. तुषार बघितलं तुम्ही? तुषार कुत्र्या मांजरीचे रील्स वगैरे बनवतो वगैरे, बघितलं? खूप भारी भाई. खूप वेळ तर तो कुत्र्यांचेच बनवत होता. त्याला जेव्हा कळालं मांजरीला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो मांजरीचे भाई तो एवढे जनावरांचे मीम्स बनवतो, एवढे रील्स वगैरे बनवतोय ना, तो स्वतः पण बघून फील करायला लागलाय. आज एका पार्लेजी बिस्किटवर आलाय तो. थँक्यू भाई. एकदा तो म्हणला घे पार्लेजी, इथे येऊन लोकांची ये मारलेजी, त्यामुळे आलोय. बास, मजा करायची. एक नंबर. सो एकदा टाळ्या भाई, टाळ्या. कमान. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सो आर यू रेडी फॉर द शो? सो एकदा तुमच्या सगळ्यांचा टाळ्या. लेट्स स्टार्ट द शो गाइस. कमान. सो पहिल्या परफॉर्मरला बोलण्याच्या पहिले कोण येते अल्ट्रालिजन मध्ये येऊ इच्छित? एकदा हातवरती करा. कमॉन. अरे माझ्या शेजारी बसायला म्हणता या. कमॉन. ठीक आहे. सुशांत, कोणी पण एकदा काकांना बोलवत ते सर. तुम्ही या प्लीज. काका कोण? सर तुमचं नाव काय? काकांचा बैलगाडा आहे. हा सर तुमचं नाव काय? हॅलो, मी डॉक्टर रवींद्र पाटील. हा रवींद्र, बस. चला. जनावरांचे आहात का तुम्ही डॉक्टर? काका बसा सर. इंजेक्शनची गरज नाहीये मला. लांब बसा थोडं. ज्याला नाही पोट तो भिकार चोट. माझ्याकडे बघून कावर बोलले तुम्ही? लायकी आहे ते बसायची लायकी आहे. हा, चांगलं आहे. ठीक आहे. सर काय नाव आहे सर तुमचं? डॉक्टर रवींद्र पाटील. ठीक आहे. डॉक्टर लावायची गरज आहे? अरे सर बसूनच काही हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही कधी डॉक्टर खेळता का? लहानपणी खेळलो होतो. पण ती लहानपणी, आता खेळायची मजा वेगळी आहे तुम्ही. आता वेगळी. माझ्या बरोबर नका खेळू तुम्ही. असे बघताय. नाही, मी तोंडाचा डॉक्टर आहे, बाकी अवयवाचा नाही. मी डेंटिस्ट आहे. सॉरी. त्याला दातांचा डॉक्टर म्हणतात सर. तोंडाचं खूप वेगळं समजतात लोक. दात तोंडामध्येच असतात. ठीक आहे सर. सर सगळे रेडी आहेत फर्स्ट ऍक्ट साठी?
एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे डिम्पल मेटेसाठी. नाव डिम्पल. थोडं माईक वरती पकडून जोरात बोल. डिम्पल मेटे. ठीक आहे. मी लावणीचा तोडा सादर करते. ओके स्टार्ट. कडक कडक नाईस नाईस नाही एकदा जोरदार टाळ्या डिम्पलसाठी. कमाल काय कमाल कमाल एक नंबर. काय ढोलकी वाजवली एक नंबर. डिम्पलनी 1.5 मिनिटच प्रिपेअर केलं, ढोलकावाल्याने 2 मिनिटं केलं. ते याचं संपले त्याचं चालूच आहे बाई. 30 सेकंद इम्प्रोवाइज. तुम्ही मध्ये वैतागले का? काय झालं? काय माईक बंद आहे वाटतं तुमचा. बघू. आता माझं पण आहे. हा हे क्या हुआ बीच में? हा ठीक आहे. डॉक्टर तुमचा द्या माईक. माईक नाही माझा घ्या. अरे मराठी चुकीचं बोलते. माझा घ्या तुमचा द्या. वयस्कर लोकांचंच बघायचं राहिलं होतं आमच्या. वयस्कर कोणाला सांगितलं? बोललो. अरे डॉक्टरांचं बोलतोय मी रवींद्रला म्हणालो. सर ड्राय फ्रूटला जास्त मागणी आहे फ्रेश फ्रूट पेक्षा. भाई साहेब काय झालं ते मध्ये? प्रॅक्टिस जास्त झाली असं मला. मी पुणेमध्ये आहे आता, मला कळलं हे जास्त झाली आहे मला. जास्त झाली. त्याच्यामध्ये पण टोमणे. हा व्हेरी गुड. ठीक आहे मित्रा, थांबून जा. हा वेगळाच पेटलाय भाई. थांबा आम्ही बोलू. डिम्पल कुठलचीस डिम्पल तू? मी धाराशिव. ठीक आहे. काय करते डिम्पल तू? मी इंटिरियर डिझायनर आहे. अच्छा. आणि मग लावणी कसं काय? तिचं नाचून दाखवतात. इकडे किचन बनवा, तिकडे बनवा. पण मस्त डान्स झाला. नाही मी कम्प्लीटच ब्लँक झाली. इंटिरियर डिझायनिंग चांगली करते मी. आहेत का क्लायंट्स आहेत का? आहेत. ठीक आहे. तर मी जास्त actually- पैसा कशातून देतो? इंटिरियर डिझायनिंग का डान्स वगैरे? नाही मी डान्स कॉलेजमध्ये असतानाच केला होता लास्ट टाइम 3 वर्ष आधी. आणि मग मी सहज. तर तू प्रोफेशनली करत नाही लावणी वगैरे? नाही. अच्छा ठीक आहे. दादा ढोलकीवाल्याला प्रश्न आहे. दादा ढोलकी तुटल्यावर कसं ढोलकीवाले वाजवतो? मित्र या, तुम्हाला बोलायचं ते उठ ना थोडस. काय नाव काय मित्र? अनंत बाबर. अच्छा. तर तुम्ही सोबत करता परफॉर्म की आज बजर आणले? नाही फक्त आजच बसलो आम्ही सोबत. बसले. हेअरस्टाईल मस्त आहे. सुहाग मधला अजय देवगण दिसतोय की अरे हा भाई सर. काय तुमच्याकडे करतो? पाहूनच सर. हा तुमच्याकडे पाहूनच गेले अशी. माझ्याकडे? हा पण तुमचे केस कमी झालेत ना. माझ्याकडे बघून केस केले तू? हा, yes. अरे माझ्याकडे बघून लोक माझ्यावर केस करतात. नाही पण केस केले. हेअरस्टाईल करतोय. काय करतो पण मित्र? तू चांगली काय आहे, करतो? चांगली आहे. हेअरस्टाईल म्हणलं त्यांच्याकडे बघून करतो कारण त्यांचे आता कमी झालेत म्हणून असे दिसतेत. तू काय करतो तू? मी ढोलकी पकावच. अच्छा मग तू प्रोफेशनल हेच करतो, वेगळं काही नाही जसं हिचं इंटिरियर डिझायनिंग वगैरे तसं काही नाही तुझं? नाही प्रोफेशनली. प्रोफेशनच आहे. तेच कर बाळा. तेच कर. चांगलं. वाजव. तू डिम्पलला तू किती मार्क देशील 1 ते 10 पैकी? 7. बाई तू जा घरी, मी तिला 10 देतोय, तू जा. डिम्पलला 7 कशी देऊ शकतोस तू यार? ठीक आहे डिम्पलला ते बाईक देऊन टाक. चालेल. बाकी तू काय एज्युकेशन वगैरे कुठून झालं तुझं? पुणे वगैरे आलेली कधी याच्या पहिले? मी पुण्यातच राहते. अच्छा. 7 वर्ष झाले मला अच्छा. राहून. आणि कुठे राहते पुण्यात? कोथरूड. ठीक आहे. तुमच्या आयुष्यातली सर्वात ऑकवर्ड डेट कशी गेली? सॉरी सेम टू सेम. Yes. भावना बदल गया. नाही ठीक आहे, होऊ शकतं तसं, एवढं काही नाही. डेट नाईट. हा यांना डेट बद्दल जरा जे ती अशी डेट म्हणजे मी अज्युम करत होती की डेट आहे ती माझ्यासाठी, पण तो आला बाईक वरती आणि मग आम्ही गेलो आणि त्याची गाडी बंद पडली
बंद पडली. मी म्हणते त्याला की पेट्रोल नसेल तुझ्या गाडीत, तू चेक कर. नाही पेट्रोल आहे. आणि स्टार्ट होत नाहीये, गरम होत नाहीये. गरम होत नाही. ओ माय गॉड, असे तिथेच प्रकार समजून जायला पाहिजे होतं. ही प्रॉब्लेम आयुष्यात येणार, अजून येणार. मग काय- हो, काय- टू बी काय- कंटिन्यूड लिहिलंय या- तिने या, इथे. काय काय प्रकार मध्ये येणार. मग गरम करायला लावणी केली तिथे. कशी गरम केली? गाडी गरम करायचा प्रश्नच येत नाही, पेट्रोलच नव्हतं त्यात. मग त्याच्यात प्रॉब्लेम होता. हा ना, मग तेच मी बड़ी बात म्हणते. कह दी आपने. हाँ. बहुत बड़ी बात कह दी. नसतंच युजली पेट्रोल असं मी सांगतो बंद तुला, पडतं म्हणजे तू पेट्रोल. गाडी गरम केली असती, पेट्रोल त्यानं टाकलं असतं. आणि कधी कधी संपतो पेट्रोल यार. काम करावं लागतं पुरुषांना खूप. पेट्रोल नाही, मी जमतात ते कधी कधी. ऍक्च्युअल मध्ये मी गाडी एवढं काय आणि त्यात वाईट वाटतं. सोशल मीडियावर पोरं भुरटी इस्टॅब्लिश होऊन जातं डायरेक्ट. पुढं काय झालं? हा मग पेट्रोल संपलं होतं आणि मग चेक करायला सांगितलं, पेट्रोल नव्हतं. मग आम्ही तिथून स्टार्ट केली. बघितलं का असं गाडी ना आपण पेट्रोल संपल्यावर मग ते असं चालू होते, मग स्टार्ट झाली गाडी. झोपून बघायचं. येस फायनली आता गाडी स्टार्ट झाली. हा आणि पेट्रोल पंप पण जवळच होता. मग तो गाडी स्टार्ट केली आणि आम्ही जात होतो. मी गाडी बंद नको पडायला, परत स्टार्ट नाही. त्यासाठी मी सगळ्यांना सांगत होती की बाजू हा पेट्रोल नाहीये, पेट्रोल नाही, असं ओरडत गेलो. पेट्रोल पंपावर भाई मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं, हे सगळे एन्जॉय करतात, आपण कसं ढोलकीवाला बसलो. मी त्याला म्हणालो तू चांगलं वाजवतोस. भाई त्याचं पेट्रोल संपत नाही, तो 2 गाड्यांवर असे पाय फाकून येतो अजय देवगण सारखा. त्याचे खरं अजय देवगणचे एकटेले भाई, एक डोळ्याचं झाकले, एका डोळ्यानेच वाजवतोय भाई तो पूर्ण. मी परत एकदा करून दाखवू शकते तुम्हाला. डॉक्टर साहेब तुम्ही काहीच बोलत नाही का? असं इतका वाईट झाला का परफॉर्मन्स? आणखी एक लावणी झाली तर बरं होईल. महाराष्ट्रात आहे. भाई डॉक्टरांची बायको कुठे आहे? क्लिनिक मध्ये. किती जणांना वाटतं एकदा झाली पाहिजे लावणी. चलो भाई, ढोलकीवाला म्हटलं ड्राय फ्रूट आता ओलं व्हायला लागलं इथे. अगं नाही ग, ते एकदाच वाजवणार होतं मी, असं बोलतोय तो तिला. हे सगळं ठीक आहे ना दोघांचं? म्हणजे होईल ना? तूच तर नाही ना तो गाडीवाला. एकदा चिअर करा. डिम्पल 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 थोडस मागे थांब, स्पॉटलाइट मध्ये ये, तू एकदम चालली तिकडे. हा हे भाई. जाऊ. कमॉन अजय. हा ढोलकी गरम होती. काय भाई, हे बघ कधी पण कोणत्या पण गोष्टीला दुसरा चान्स द्यावा लागतो. दुसरंच गेली कधी तू डेटवर गेली दुसरंच? नाही. त्यामुळे आता हरकत नाही. आता हरकत नाही. दुसरं तुम्ही पप्पा आहे का तिचे? काही पण दुसरं चांगलं करते. दुसऱ्यांदा चांगलं करते. भाई बसल्या बसल्या परमिशन दुसऱ्यांदा देतो चांगलं माणूस. होत असतं हा सर बोला, काय म्हटले? ते काही पण दुसऱ्यांदा चांगलं करते. हे पण करू काही शकत पण म्हणजे तुम्ही काय काय बघितलं? नाही परफॉर्मन्स आणि बाकीचं. ठीक आहे सर. ठीक होता आता, ठीक होता ना? अच्छा तू सांगून दिलं मग विचारते आम्हाला. म्हणजे लास्टला थोडं झालं पण ठीक होता. चांगला होता, चांगला. चांगला होता. संपे गया सब कुछ. बरोबर. मित्र आता किती देशील तू? त्याला माहिती दे, एक मिनिट. तू दे 10 आता. 9. ह्याला मजाक नाही उडवायचा. नाही हा. ऍब्सोल्युटली नाही. तर टाळी वाजवा. त्यांना मस्त मस्त. मराठी येत नाही का त्यांना? अरे मी नाहीये महाराष्ट्रीयन. पण ते पिंड बोलला वगैरे तुम्ही केलं ना. अरे एक हो, views साठी मी करावं लागत घाणेकर, लग्नानंतर घाणेकर आहे, समजलं ना? तरी पण
नाही मला माहिती शिवी नव्हतं. येते मला. एखादी माझी वाली शिका तुम्ही. तुम्ही नंतर करा तुमचं गेट टुगेदर. एका पुरुषाचं कौतुक चाललंय, दोन बायकांना बघवत नाहीये. कौतुक करत त्याला एक अजून एक नंबर. कम या पुढे या. असं नमस्कार करा प्लीज. एकदा टाळ्या बाई मित्रांसाठी, टाळ्या बाई. क्या बात आहे, क्या बात आहे. संगीतकार पहिला खूप भारी, खूप चला. भारी, खूप भारी. ठीक आहे भाई, एकदा डिम्पल साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कमॉन. थँक्यू सो मच डिम्पल. आणि एकदा आपल्या अल्ट्रा लिजंड सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठीक आहे मित्रांनो, तर नेक्स्ट ट्रॅक साठी रेडी तुम्ही सगळेजण आहे ना. एकदा अल्ट्रा लिजंड साठी एकदा हात वरती करा प्लीज प्लीज प्लीज. मी चूज करणार. प्लीज तुम्ही चूज करा प्लीज. ठीक आहे तुम्ही. काकू मावशी वहिनी हात वर करा. ओके, समोरची गोड काकू तुम्ही या. कल्पेश भोगदाच करून जायचंय का तुम्ही तुला या, इथनं? तुम्ही या. कम. ओके, टाळी प्लीज. टाळ्या. सॉरी आधीच सॉरी. तुम्ही मस्त क्लास घ्या. आधीच सॉरी म्हणतोय ना, तर सॉरी म्हणलं असं नाही. हाय मॅम, हाय, वेलकम टू द शो. हॅलो मॅम. थँक्यू. काय करतो? थोडं वरती पकडा फक्त थोडस. हा ओके. हा प्लीज विचार काय. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. ओळखी करा तुमची. यशची आई श्रेया अमृती. कुठला यश? त्याला अजून यश मिळालं नाहीये म्हणून आम्ही ओळखत नाहीये. यश कोण आहे? यश यश नाही माहिती. काय माहिती आहे. हॅलो. गेस्ट लिस्ट आहे का? आता ते तुम्ही ठरवायचं बाबा. काय अरे मी काय चूज केलं बाबा. व्हेरी गुड मावशी. तुम्ही थँक्यू. अरे तुमचं साठवलं आम्हाला पण सांगा कोण आहे. मॅडम नाव काय मॅडम तुमचं? माझं? हा ऑफकोर्स श्रेया मॅम. हा, यशची आई बोललं तरी हरकत नाही बाळा. हा सॉरी काकू. भाई आज एकदम अल्ट्रा लिजंड असे पेटलेले कावर आलेले भाई. मित्रा मोबाईल वगैरे शूट नका करू. अच्छा तो आपल्या टीमचे सॉरी भाई. हा मॅम कुठं पुण्यातच असतात तुम्ही राहायला? हो, पुणा मॅम मुंबई माईक थोडस जवळ. पुणा मुंबई कतार. ठीक आहे मॅडम, तुम्ही असं एकदम ऍटिट्यूड नका बोलता असं एकदम. माझी भाची आहे ना महक, ती म्हणाली आत्तू मस्त परफॉर्म कर. अरे अच्छा. आणि महकला माहिती होतं तुम्ही येणार आहे म्हणून? होऊन जा. आता तिला कदाचित कल्पना असेल की मॅम चूज करतील. अच्छा. तुम्ही कोणासोबत आलेले आहे? भाची आणि मुलगा आहे, मिस्टर आहेत, भाऊ आहे, वहिनी आहे, आणि सर्व. सॉरी फॅमिली. फ्रंट रो त्यांचं विचारायचंय. मला तर भीती वाटतेय बाबा. मी नाही बोलणार. आधी काय करायची काकू? तुला आत्ता मॉम आहात, आत्ता हाऊसवाईफ आहात, मग आधी काय असं काय विचारायचंय? हो सांगा ना प्लीज. भीती वाटली तुमच्यावर नाही विचारलं असं? नाही, मी तसं बघायला गेलं ना की बरेच वर्षांनी असा माईक पकडलाय हातामध्ये. ऑफकोर्स. हा, आणि अशी स्टेजवर आली आहे. काय आनंद झालाय त्याला असं ऐकून ना. खूप आनंद झाला ना असं ऐकून. कोणी माझं कौतुक करा. मी कोणाला बोलवलंय? वा काकू. इसका हिसाब बाद में बराबर करूंगा. आता तो मगाशी बोलून गेला तसा ना. कोपऱ्या असं काही बोलणार नाही ना. माझं लग्न ठरत नाहीये काकू. असं काही बोललं तर कसं ठरेल? कोण काकू देईल मुलगी आपली? भाई महक तू काय करून पाठवलंय भाई? एकदमच रेडी करूनच पाठवलंय. सोन्याची बिस्किट पाहिजेत मानधन म्हणून. सो नेक्स्ट जोरदार टाळ्या. प्लीज गिव्ह इट अप फॉर सिद्धी पाटील गाईज. कम ऑन. पाटील अजून एक विचारायला काय माझ्याबद्दल बोलतात? पुणेकर काय म्हणतात? बरं, मी सिद्धी आणि आज मी बीट बॉक्स करणार आहे. तसं
जेव्हापासून मला बीटबॉक्स करता येते ना माझं आयुष्य खूप सोपं झालंय. म्हणजे मला कोणालाही शिवी द्यायची असेल तर आता नुसती बीट बॉक्सिंग खूप झाली. आपण यात थोडस संगीत ऍड करूयात. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे सिद्धीसाठी, जोरदार टाळ्या. माइंड ब्लोइंग जॉब. ठीक आहे सिद्धी कुठे पुणे प्रॉपर पुण्याचीस तू? नाही मी प्रॉपर जळगावची आहे बट आता पुण्यात राहते. श्रेया मॅम आवडलं तुम्हाला? आवडलं हा. थँक्यू. आवडलं संपलं होतं पण आवडलं हा आवडलं डेंजर भांडी घासता येतात, भाजी बनवता येते, भात लावता येतो नाही ना? माझ्या सासऱ्यांसारखं का बोलताय तू? अरे कोणासारखं? फ्युचर याच्या व्यतिरिक्त बीट बॉक्सिंगच्या व्यतिरिक्त आणखी काय करतेस सिद्धी, जे टॅलेंट आहे तुझ्यामध्ये? मी एक नॅशनल लेवल फुटबॉल प्लेअर आहे. अच्छा. हो. तुझी आवडती टीम कोणती आहे? काय? क्लब आवडता कोणता टीम कोणती? बारसा आवडायचा मेसी जोपर्यंत होता. आता लमीन आलाय तर पुन्हा बारसा आवडायला लागलाय. सो बारसा विवाला बारसा हे झालं बारसा यांचं. मला वाटलं आवडत असेल. 6-3. हे कोण आहे? मी F1 बघतो बाबा, हे फुटबॉल नाही जमत. तर आता खेळतीस तू, फुटबॉल खेळतीस आता? हा कॉलेज कडनं आता चालू आहे तुझं. तर नॅशनल तू काय म्हटली जे खेळते आता, म्हणजे टीम कडून खेळते पूर्ण प्रॉपर? हा मी FC ची कॅप्टन आहे. अच्छा भाई, मला का दम देताय? मी रेडी झालो. पण मला दम देत. श्रेया मॅम एक करू ना प्लीज. तिनं लिहिलंय की तिच्यामध्ये एक टॅलेंट आहे की जेव्हा आई रागवत असते मी बीट बॉक्स करत असते. तर तुम्हाला मला तसं वाटतंय सवय आहे रागवायची. घ्या जरा. रागवा, स्वयंपाक जमत नाही, फुटबॉल खेळत थोडे 5 बॉक्सिंग करेल. काही पण 5 गोष्टी बोला. हा बोला. 1 2 3 सुरू करूया. तू बीट दे, ते सुरू कर. ठीक आहे. तुझा बाप पण तसला. चलो. येस. काय खुश आला. सरळ आई शिकवते, नीट सांगते ते ऐकता येत नाही. बाबावर गेले. चालू ठेवा मॅम, चालू ठेवा. रील मिळेपर्यंत चालू ठेवा. मी एन्जॉय केलंय बाबा. शिवाय पलीकडे येत नाही गो मला. अच्छा ठीक आहे पण एकदा ठीक आहे, काही नाही, काही हरकत नाही. थँक्यू. भारी झालं भाई. श्रेया मॅम पॅनलवर म्हणून आम्ही कंट्रोल करतो भाई. खतरनाक. सॉरी थोडंसं बालपण गिरगावात पण गेलंय ना. अच्छा मग थँक्यू सो मच इथे. थँक्यू सो मच श्रेया मॅम. अमेझिंग होतं, खरंच अमेझिंग. आणि सॉरी थँक्यू सो मच. अरे ठीक आहे, ओके. सो पुढचं आपण अल्ट्रा लेजंड बोलूया. तोपर्यंत अल्ट्रा लेजंड साठी एकदा हात वरती करा प्लीज. अरे पुन्हा वरती करा. तुम्ही वरती केलाय की खुर्चीवर ठेवलाय? अच्छा ठीक आहे, त्यांनी असं केलेलं भाई. हा हात वरती करा प्लीज. प्रसाद कोणी पण चूज करू शकशील तर प्लीज चूज कर. अरे हिला बोलवा, मुलीला बोलवा आता एका. हा ठीक आहे. अरे तिचा बॉयफ्रेंड तिच्या बरोबर. आणि इथे बसवा. अरे ती परफॉर्मर होती. येऊ शकते, तुम्हाला बोलायचंय. ठीक आहे प्रतीक्षा. अभिनय केला होता ना. ते असं वाटेल की ते पहिलेच लोक स्क्रिप्टेड लिहित आहे भाई. त्यांना वाटलं की खरं स्क्रिप्टेड आहे. सो इशिता अल्ट्रा लेजंड प्रतीक्षा त्या आलेल्या आहेत. तुम्हाला काही विचारायचं असेल त्यांना. प्रतीक्षा काय करते तू?
मी प्रोफेसर आहे. अरे बापरे. ऍक्टिंग केली इथे येऊन. म्हणजे मागच्या कोणत्या सब्जेक्टचं? सायकॉलॉजी. अरे बापरे. सगळे लोक रेडी आहेत पुढच्या ऍक्ट साठी. सो नेक्स्ट परफॉर्मर आहे विनय नाटेकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे विनय नाटेकर साठी. सो हाय गाईज, माझं नाव कॉमेडियन सनी आहे अँड आय एम अ व्हेंट्रोलॉक्विस्ट. म्हणजे दिसतंय. दिसते. येस. ओके या. काही बोलणार आहे की आम्ही चालू करू? चालू कर मित्र. येस. ओके. नर्वस करतोय इकडे. नर्वस करतो. येस. सो देर इज द ऑडियन्स आणि आपण परफॉर्म करतोय. माय गॉड, एवढा अंधेरा काय? आणि मुलगा मुलगी काय करत का नाहीये? इट्स नॉट मूवी. म्हणजे करतात. इट्स नॉट लाईक दॅट. ओके. सो द फॉर्मॅट इज 90 सेकंड आहेत. तुझ्याकडे 45 सेकंड आहेत आणि माझ्याकडे 45 सेकंड आहेत. अरे तुझं घर आहे काका, तुला सवय आहे 45 सेकंड. ओ सॉरी 30 सेकंड. Okay. So I am a ventriloquist and the ventriloquism mean डिप्लोमा इन शिवणकाम. शिवणकाम. फाटलेली शिवायला. Shut up. थँक्यू. थँक्यू. ओके. सो देर इज द ऑडियन्स आणि तो व्हिडिओ काढतोय. येस. व्हिडिओ काढतोय, युट्यूबला टाकणार, पैसे छाकणार. त्या कॅनल मध्ये त्या बसल्यात. आला मोठा व्हिडिओ काढताय. एवढा खर्च केला, खटाखट कॅमेरे लावले, एवढे आम्ही. हो द कॅनल इज व्हेरी एकदम हार्ड कडक मस्त कगलीक मुंडी आकडते माझी, पण ठीक आहे. ओके. येस. ओके. द वन फर्स्ट पॅनल. येस. द फर्स्ट इज कॉमिक कपिल. क्या कहते हैं? मस्त खराडीचा कपिल शर्मा. एक नंबर. मस्त. याला प्रूव्ह करावं लागतं की कॉमिक पहिलं लावायला लागतं, कारण बघून तर विश्वास नाही ठेवत लोक. इट्स कूल. आणि त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलंय. तुला? तू. हा. इन्व्हाइट. हा. तुला? दुसऱ्यांच्या कार्टून हात घालणार ना. तुला लय बरं वाटतंय. ट्राय करतो. ऊस लेके आहत है. मजे. And next is सुशांत इज हिअर. खूप छान आहे. मस्त कॉन्टेंट असतो. सुशांतला विचारायचं, सकाळी नाश्ता काय केला होता? येस प्लीज. मी उत्तर द्यायचंय का? येस ऑफकोर्स. जे तुला परवडणार नाही ते खाल्लं होतं मी. तेच खाऊ शकतं, कांदा पोहे तर खाऊ नाही शकत. म्हणून आमचा उपमा खायला आलाय. उपमावरनं आठवलं. हाय सीता मॅम. सब क्यों थे, इससे बातें नहीं करनी है. का बोलायचं का नाही? अरे लय टॉक्सिक ओव्हर होत आहे काका. टॉक्सिक का? ऐका दाजी गा, ये दागा जाजी गा, ये चाहिए हो चाहिए, हे कायजे ते कायजे. किती छळलं त्या माणसाला. शेवटी तो माणूस घटबंदी करायला गेला. अँड द नेक्स्ट इज प्रसाद. वाटून टाका. पुढे कुठे? मला काय माहिती. त्याला जे येतं ते वाटेल. ओनली जेंट्सला. द वन अँड ओनली तुषार इज हिअर. वाव. तुषार एक नंबर आहे. मस्त आहे. तो न दाखवता कॉन्टेंट टाकतो. एक नंबर. आता ज्या माणसाने समाजामध्ये एवढ्या शिव्या घातलेल्या आहेत, काय तोंड दाखवणार? येस. ओके. चलो एकदा जोरदार टाळ्या भाई. विनय थँक्यू भाई. कधीपासून करतोयस तू प्रोफेशनली? मला विचार ना, कधीपासून हात घालून बसलाय. कपिल, यू आर
मला एकदा बघायचं ऍक्च्युली हात कुठे टाकलाय तू, म्हणजे पाठी ते आम्ही टेन्शन नको ब्लर करू ते बघायचंय. हा म्हणजे कोकरात आहे, कोकरात आहे. सगळ्यांसमोर दाखवायचं असेल तर दाखव बाई. एकट्यात मी ज्या गोष्टी बघितल्या चांगल्या नव्हत्या. हे माईकवाला 150 रुपये दिलेत का? कपिलच्या आतमध्ये हात घालायच्या आधीच अडकत्या. सो क्यूट. कपिल सीट 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 सीट. अच्छा पाठीमध्ये ठीक आहे. मी थोडस तू तर एक्सपेक्ट करत होता की आला मोठा. कधीपासून हात घातलाय, कधीपासून करतोयस तू? इट्स 5 years झालेले कोविडच्या आधीपासून मी करतोय हे. खूप भारी भाई. आणि कुठं बेसिकली कुठलचा आहेस तू? स्टे इन न्यू बॉम्बे. न्यू बॉम्बे. ओके. इंग्लिशचे वांदे तिकडे न्यू बॉम्बे. तुला माहिती ना बॉम्बे बंद झालंय कधीच, मुंबई आलंय खूप वेळचं. येस येस येस. हा ते शाणपणा करण्यासाठी पुण्याच्या लोकांना दाखवतोय की इंग्लिश येते. भाई तुझे मारायला तू सोबतच घेऊन आलाय. तुमची कण मोये मोये. पण विनय यार, तू खूप वर्ष परफॉर्म करताना बघतोय मी तुला. मला खूप छान वाटलं परफॉर्म करताना. थँक्यू यार, खूप कडक परफॉर्म केलंस. एकदा जोरदार द्यायला पाहिजे विनयसाठी. खूप असं असं प्लीज 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 असं चांगलं बोलू नको. तुझ्या तोंडात शोभत नाहीये एवढं गोड. तू लिहिलेलं आहे. तुला एका गोष्टीच खूप जास्त लाज वाटते, ती म्हणजे तुझे आयब्रोज. तर कोणाची म्हणजे दोघांपैकी? ओके सांग आता. तू तर तुषारपेक्षा काळं तोंड केलंय. भाई तुषार तुझ्यावर का टपलाय भैया? नाही अंगे रेडी आहे त्याच्यासाठी. तेल लावून बसलोय तुझ्या. इथे लिहिलंय की तुझं डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट आहे की एक्सपायर्ड चकना मित्रांमध्ये खपवतो. म्हणजे काय होतं का असं हे एक्सपायर्ड चकना वगैरे काय काय? आता मी स्टॉक भरून ठेवतो. मला असं थोडं बसल्यावरती म्हणजे असं चरत राहायला खूप आवडतं. असं थोडं स्नॅकी वगैरे जे असतं ना ते सगळं खूप आवडतं. सो मी कधी कधी उरतो, मग मी म्हणतात की घेऊन या, मग ते पैसे वाचवण्यासाठी मग आपलंच थोडं खपवायचं. आणि त्यावेळेस तो चकना खाणारा हाच आहे. हा मग तू नाही खात तेव्हा, जेव्हा तू बाकीच्यांना खात असतात तेव्हा तू नाही खात? तुला काय वाटतं भाई या आवाजात नको बोलू. स्पीकिंग ऑफ द बेस्ट पार्ट, म्हणजे आय एम इंडियाज फर्स्ट किड स्टँडअप कमेडियन. त्याच्याबद्दल थोडं सांगशील म्हणजे काय? मराठीमध्ये मी हे असं खूप रेअरली बघितले लाईव्ह मध्ये, त्यामुळे मला इंटरेस्ट आहे. येस, आर्ट फॉर्म खूप रेअर आहे हा, आणि मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न तरी करतोय. आणि खूप कमी आर्टिस्ट आहेत हे सगळं सांभाळतायत आणि याचा आर्ट फॉर्म कॅरी ऑन करतायत. सो इंडियाजला मी पण तुम्हाला सगळ्यांना विचारू शकतो की इंडियातला पहिला स्टँडअप कॉमेडी कोण आहे जो लहान मुलांसाठी आहे? सो कोणीच नाहीये. तर तू असं परफॉर्म वगैरे करत असतो लहान मुलांसाठी तू म्हणतोय? येस येस येस. बट इट्स डिफिकल्ट टू से की आम्हाला घरी करिअर एक्सप्लेन करायचं म्हणलं तर ते की बाबा काय रिळा बनवतो वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर तू काय एक्सप्लेन करतो? किंवा रामदास पाधे ना तुम्हाला की काय अर्धवट राव त्यांचं 80s आणि 90s मध्ये की खूप नाम होतं. येस येस. त्याच्यानंतर मी तुम्हाला पाहिलं आज. तर थँक्यू थँक्यू. हाऊ डू यू एक्सप्लेन युअर करिअर टू, म्हणजे नातेवाईकांना घरचे सांगतात आमचा मुलगा भावल्यांसोबत खेळतो असं वगैरे, म्हणजे ऍक्च्युली मी प्रोफेशनली ग्राफिक डिझायनर आहे. मी IT मध्ये काम करत होतो आणि सोडून एक धंदे चालू केले. ओके. सो प्रोफेशनली मग मी हे करत होतो आणि हळूहळू मग इव्हेंट्स वगैरे आणि सगळं एक्सप्लोर केलं स्वतःला. आणि मग हळूहळू इव्हेंट्स मिळाले, मग जॉब सोडला कारण कोविड आला. येस. आणि जॉब सोडून मग मी याच्याकडे थोडं फोकस केलं आणि मग कळलं की यार इकडे थोडं आहे पैसा आहे करिअर. हा येस. ठीक आहे भाई. एकदा आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मजा आली, खरंच मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. व्हॉइस मॉड्युलेशन सोपं नाहीये. तर येस मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विनय. थँक्यू सो मच. आणि एकदा प्रत्येकासाठी पण टाळ्या. थँक्यू सो मच. मला एक करायचं काहीतरी. काय करायचं? तुमच्या सगळ्यांना हाय फाय देऊन जायचं प्लीज. तुला ओके प्लीज. हाय स्वीटी. हो माईक ठेवायला लागेल नाही का? नाही घेऊन ठेव. आहे लांब आहे आपलं बाहेर.
हाय हात धुतलेत काय? हात धुतलेत का? अरे तू घालून फिरतो मी नाही. ओके सॉरी. थँक्यू. यस. हाय प्रसाद. याचं बनी नाव. बनी. बनी यस. तुम्ही तर बिलपेक्षा पण जास्त गोरे दिसता. हॅलो हाय. हो चकना. तेच मी म्हणाले. मी हाय करताना तू पलटला हात तर बघ. हाय चाललं काय ते? एकदा टाळ्या भाई विनयसाठी. एकदा जोरदार टाळ्या भाई. मस्त थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विनय. थँक्यू सो मच प्रतीक्षा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कम बॅक म्हणे. सो नेक्स्ट परफॉर्मन्स साठी रेडी आहेत सगळे. सो नेक्स्ट अल्ट्रा लेजंड साठी एकदा हात वरती करा प्लीज 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 सगळे. जे भाई तू तर खाली बसूनच मारतोय भाई सगळे. ठीक आहे हात वरती करा सगळे. वरती करा जे पण आहे ते निवडतील पुढं. प्रसाद तू आता निवडला होता का? नाही मी निवडला अच्छा होता. ओके. खूप एक्साइटेड आहेत ते कार्यकर्ते 2. त्यातलं तुम्ही स्टोन पेपर. नाही ते एका माणसाचे 2 हात. ओके एका नाही शेजारी पण होता. किंवा मग काहीतरी करून डिसाईड करा बाबा कोण काय. येतो येऊन जा मित्र. येऊन जा. कमा कमा. एकदा जोरदार टाळ्या भावासाठी. अरे आहे रे. ये रे बस. आहे तर. ये मित्रा. वेलकम टू द पॅनल मित्रा. थँक्यू. काय नाव आहे मित्र तुझं? कल्पेश पाटील. हा बस ना खाली. हो ठीक आहे. हा कल्पेश काय करतो कल्पेश तू? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. लक्षण सगळे टिकटॉकरचे येते बघ. कानातले टॅटू काय आहे बघू थांब. ठीक आहे भाई. नेक्स्ट परफॉर्मन्स साठी रेडी आहे सगळे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे प्रत्येक सांगायसाठी. गाइस कमॉन 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 कमॉन. नाईस. नाईट आउटला इरिटेटिंग अलार्म असतो ना तो. बंद करा ते. असं वाटतं सकाळी उठलं मला वाटतं. सेम फिलिंग. हो सॅमसंगचा अलार्म आहे ना. काय करतो प्रतीक? काय करतो? कुठं पुण्यातच राहतोस तू? नाही प्रॉपर नाशिक. तू नाशिकहून आला इथे? अरे खूप भारी भाई. आणि काय करतोस तू? म्हणजे शिकतोय की जॉब करतोय? काय करतो? बेस कल्चर झालंय माझं आणि त्याच्यानंतर आता काही करत नाही. म्हणजे ऍडमिशन नाही भेटत आहे. तर तुला पहिल्यापासून माहिती होतं की काही करू नाही शकणार डिग्री नंतर की नंतर कळालं? नाही काही नाही करू शकतो मी पण होत नाही आता. असं झालं. ऑफकोर्स तेच असतं. म्हणजे ते हे नाशिकवरनं येताना हे वाटेत विचारलं नाही कोणाली कोणी की बाबा? मी विचारलं. मला माहिती लोक हँडपॅन काय कळणार नाही. त्यांना सांगायचं ते मांडे तापता मांडे. सांगायचं की मांडे तापायचंय. चायनीजची कढई वगैरे असं काही. पुण्याला ऑर्डर भेटली म्हटलं मोकार दाबून पैसा कमवणार. हे तुझं जे एम्बॅरसमेंट फनी किस्सा ते आम्हाला सांग की हे काय आहे. थोडस हे सीन कोणतं आहे तुझं? मी वाचतो. नाही डोळ्याचं तूच वाच. थोडं जाईल तुला. माझ्या डोळ्यांचं थोडं सीन. हा मी सांगतो थांबा. तुलाच सांगावं लागणार. बस व्यवस्थित बस. ऐका त्यांनी जे लिहिलंय ना त्यांनी
काही कळत नाही, तुलाच सांगावं लागणार आहे काय ते. मी तुम्हाला चॅलेंज करते. या तुम्ही वाचत तर बरोबर आहे. कळलं. मी कटिंगच्या दुकानात गेलो ना तर मी माझ्या डोळ्यांचा थोडा विषय नाही का म्हणजे चकना आहे नाही का. तुम्ही बोट ठेवला ना माझे डोळे कळतील चकना आहे का नाही लगेच सूक्ष्म. बोट कुठे ठेवलं तर असं ठेवायचा ना असं करायचं. तर मी मग फक्त माझ्या मित्रांना माहिती बाहेर सगळे चकण्या चिडवता ना तिरळ्या बोलता. मग मी मित्रांना सांगत नाही. मग नेमकं आता कोणाला सांगत नाही लपून ठेवले. पण कटिंगच्या दुकानात गेलो ना केस साईडचा स्लोप कापला ना तर तिचा काय विषय होतो कटिंग वाला म्हणतो आता बघ असं नाही का साईडचं केस. तेव्हा माझ्या डोळे चकणे होऊन जातात आणि त्या टायमाला 10-12 जण राहतात. म्हणजे यांना कळलं तर किस्सा होऊन जाईल नाही का म्हणून मी सांगतच नाही त्यांना. ते लाज वाटते असं. एवढी एक मज्जा आहे चकण्याची की समजा आता मी या म्हणजे तुमच्याकडे पाहतोय पण लोकांना काय माहिती की मी तुमच्याकडे पाहतोय. म्हणजे लोकांना वाटतं की मी सुशांतकडे दादा हे सुपर पॉवर. म्हणजे कुठं बस बीस मध्ये गेलो ना म्हणजे झाले एकदा दोनदा नाही का असं कुठल्या मुलीला पाहतोय आणि ती मला म्हटली पाहू काय राहिला. म्हटलं बाई तुझ्या बाजूला आजी बसल्या त्यांना पाहतो मला माझ्या आजीची आठवण आली नाही का. असं वेगळंच फेटिश सापडलाय नाही त्याचं कारण झालं ना आजीला पाहतोय मी तो मुलीला पाहत होता ना. पण तू आजीला बघत होता का मुलीला बघत होता. मुलीला जिलेबी का पाहतो लाडू मागतो असं सीन येतो. काय करतो जिलेबी का पाहतो लाडू मागतो. अच्छा बाईनं लिहिलंय भाई त्याचा बिनकामाचा टॅलेंट आहे की मी कोणत्या पण मुलीची आयडी शोधून देऊ शकतो मित्रांना. म्हणजे थोडस हिंट कळली का कुठून पण मित्रांना तेच काम करून येतो. माझ्या आयुष्यात पोरी नाहीये मला ते शोधण्यात माझी जाऊन जाते की चला भाई आपल्यामुळे काहीतरी होतंय असं. एकदम अशी टफ वाली आयडी कोणती शोधली की तू एकदमच कोणाला पाहिजे होती. एकदम बारीकी सांगतो. सांग भाई. आता आहे ना शॉर्ट असे नाव नाही सांगणार पण मी जिथं राहतो ना माझ्या बाजूला ना ती फॅमिली आहे त्यांच्याकडे ना एक मुलगी यायची. तिचं नाव बिव आम्हाला काहीच नव्हतं माहिती पण तिच्या घरचे तिला गुड्डी बोलायची नाही का. आता शोधायचं कसं आहे गुड्डीच माहिती त्याच्या पुढचं काय माहितीच नाही. मग ना मी तिच्या घरच्यांना फेसबुकवर शोधायचो म्हणजे माझ्या बाजूच्या फेसबुकवर कुठं आहे का नाही. ते काका सापडले पण ते भेटले नाही. मग त्याच्यानंतर मावशी भेटल्या आणि मावशींच्या याच्यात जाऊन मला तिचे पप्पा भेटले. पप्पांवरून मम्मी भेटली आणि मम्मीच्या याच्यावरून तिचा फोटो भेटला. तिच्या फोटो नंतर मला कळलं का फेसबुकवर तिचं नाव लावण्य आहे आणि लावण्यावरून मी इंस्टाग्रामवर लगेच आयडी शोधला. तुझ्यावर मित्रा नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी येणार आहे. याला स्टॉकिंग म्हणतात. धन्य आहे भाई स्टॉकिंगला एकदम टॅलेंटचं नाव देऊन टाकलं भाई. सगळ्या उत्तरांवरून कळतंय माणूस लंपटे. असं काही नाही सोजवळ पोर काही. प्रतीक तू आहे ना हा शो संपला की तू आहे ना आम्हाला ना भेट का बरं. ऐक ना तू ऐक ना तुषारला आणि मला तुझ्याकडे ना काम आहे. मला काही काम नाही बाई नाही ओळखत. 4 हात लांब राहू मी तसं म्हणजे असं आला का मी नाही त्यातली कडीला वाटली बसलाय तर तुला लास्ट तरी वाटते. तुषार तू ओळखतो त्याला कल्पेशला. नाही बाबा कोण आहे तुषारच्या वतीनं म्हणतोय नाही बोललो असतो. नाही चांगला मुलगा आहे. अरे हे हा काय सीन आहे की म्हाताऱ्यांनी जमीन विकली वाटतं काहीतरी मिळले तू इथे. ते विचारलं होतं ना 1 कोटी. हे आमचे म्हातारे वगैरे होते ना 50-50 रुपयाला नाही तर कोणी आलं मित्रांना जमिनी विकून टाकल्या. आमच्याकडे काही राहिलंच नाही आता वाटे निघतील वाट्याला काय काही म्हणजे राहिलंच नाही काय असं. भांडी गमिली चाली वाट्याला फक्त आपल्या. ते पण नाहीये मला वाटत नाही भेटेल का काय काही करायचंच नाही आता मला वाटतं बाप हाकलून देणार थोड्या दिवसांनी. किती भाऊ आहे तुम्ही. भाऊ बहीण 1 भाऊ 1 बहीण आणि चुलत भाऊ तिघांमध्ये वाटे. चुलत भावाला पण वाटत देऊन टाकलं तुम्ही. मग भाऊ आहे म्हटलं द्यावं लागेल ना आता. म्हणून तर मी BSc ऍग्रिकल्चर शिकलोय. जमीन मला भेटेल ना शेतकरी स्कीम. हा जितका बिचारा बनतोय ना पुढे लिहिलंय दारूचा मॉल टाकेल. अरे लायसन कितीला मिळतं माहिती का 1 करोडच मिळतात तुला 100 नाही. वाट्याला आलेली जमीन विकून ते घेऊन टाकल. अर्थव्यवस्था त्याच्यावर सोजवळ आहे की लाडक्या भावांना 4,000 1 किलो मटन दर महिना. वा वा हे वेगवेगळा प्रश्न. 1 हाफ साईज काय आहे 1 हाफ साईज आणि 1 kg मटन दर महिना. म्हणजे क्वार्टर दिली तर छोटी होती खंबा दिला तर आती लाड होता त्याच्यामुळे मध्ये ठीक आहे नाही का असं. डिटेल तुम्ही विचार केलाय एकदम विचार करून फॉर्म भरलाय बहिणी. हा बाबूराव इन रिअल लाईफ आहे. तू विकतो आयडी. नाही असं घाण नाही असं काही नाही. अरे कम्प्लीट केलं आता पोस्ट ग्रॅज्युएशन चाललंय आपलं. मैत्री म्हणून देतो असं की पण इन रिटर्न काहीतरी तू एक्सपेक्ट करत असशील ना. काहीच नाही मित्रांकडून काय पाहिजे आहे मित्र जीव आहे बाई विषय संपला.
प्रतीक गर्लफ्रेंड वगैरे काय म्हणजे कसा संवाद साधतो तुझ्या कसं समजतं तुला ती काय नाहीये फॅन वाजवतोय वाटलंच होतं सिंगल असणार तू काय सिंगल आहे तू काय बोलतोय सिंगल आहे तू सिंगल हा कळलं ना, आहे ना. ते कळलं तुझ्या याच्यावर ना की तू आधी माईक नीट पकडायला शिक, माईक मग नीट बोलायला. घेतलं उडवून मन की बात भाई. बाय ते विचारतोय तू डेट केलंय कधी कोणाला? नाही कधीच नाही, आयुष्यात भेटलीच नाही. कधी इच्छा पण नाही झाली डेट करायची? डेट म्हणजे पहिली गोष्ट ते मुलींसोबत ते चोचले करायला लागतात, लाडाने बोला, प्रेमाने बोला, हे करा. म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं, मी जेव्हा कॉलेजला होतो ना, रात्री झोपेल ना मी. रात्री काय ते म्हणता की आहे ना मला आईस्क्रीम खायची. आता मी करत माझी झोप मोडून तिला आईस्क्रीम खावलं एवढ्या आणि असं एकदाच नाही झालंय. द्यायचं की चोकोबार आणून? तिला आईस्क्रीम खायची होती, तुला कळला नाही प्रश्न. तिला चोकोबार हवा होता. आताचा सिंपल सांगतो नाही का, मी व्हॅलेंटाईन डे ची सिरीज तयार करणार होतो. एका मैत्रिणीला फोन केला नाही का, म्हटलं तू माझ्यासोबत काम करशील का? ती म्हणती मला टेडी डेला एकदम मोठं टेडी पाहिजे. म्हटलं बाई माझी चाबाळ झालीये. चॉकलेट डेचं मी असं ठरवलं होतं की मामाच्या दुकानात जाईल, चॉकलेट घेईल आणि परत त्याच्यामध्ये ठेवून दिल नाही का, एवढं ठरवलं होतं. आणि ती माझ्याकडून मोठं टेडी, मला ते म्हणजे पोरींच्या कटकटीने सहन करू शकत की अर्ध्या रात्री उठूनच हे पाहिजे ते पाहिजे. आम्ही मागितलं तर डायरेक्ट गायब नाही का, कोण तू काय असं. तू काय खरंय भाऊ, खरंय तुझं मान गाय भाई. हे प्रतीक तुझा व्हिडिओ व्हायरल वगैरे झाला वगैरे ते त्यानंतर मुलींनी मेसेज वगैरे केले असतील, रिप्लाय दिले पण माझी बोलायला फळफळ होती. पण काय माझी बोलायला फळफळ होती. पण मुलींपेक्षा ना सगळ्यात घाण किस्सा सांगतो बरं का. लाईव्हला आलो होतो, त्या पोराने काय केलं, म्हटलं याला ऍड करू नये का, रिक्वेस्ट आली होती, ऍड केली. पूर्ण अंधार, आम्हाला वाटलं होतं आज झोपेला असेल का, त्याचं तोंड दाखवणार नाही. तो नुसतं बोलायचं तात्या सोडा आवाज आणि ते झालं, लाईव्ह संपलं. त्याच्यानंतर तो मला रोज कॉल करतोय कालपासून. म्हणजे कालपासून करतोय. काय कालपासून तुझ्या मी नव्हतो. नाही बाळा भाई भारी. हा बोल भाई रिस्पेक्ट आहे तुला. मी लाईव्ह वर आलो की लोक घेऊन येतो मग. बोल काय बोलत होता लाईव्ह वर? तेच तात्या सोडा आवाज काढा असं ना, हाच होता या कपिल दादांचं घेऊन टाक. माझ्या आई वडील नाही बाय, आता आपला फ्रेंड आहे कपिल दादा, आपला फ्रेंड. कधी फ्रेंड झालो? अरे याला गप्पा वाचवा ना आताच. अरे याला गप्पा वाचवा, लिंक तोडतोय. तुषार आहे काय? हा यार लिंक नका. तुझा फ्रेंड आहे बाबा, घ्या बघून तुमचं. नाही आपण सगळे फ्रेंडच आहे. अरे भाई त्याला बोलून दे एकदा. थांब ना थोडासा बरं का. मग नसतं ऐकून घेतलं. एकतर तो जोक पण मारत नाही, भारी असतं तर मी अप्रिशिएट केलं असतं. घेतलं उडवून. तात्या सोडा टॅलेंट नसतं. तात्याच्या कारभारीला सोबत घेणं टॅलेंट असतं. प्लीज भाई. ते सगळं झालं आणि मग तो कालपासून नुसता मला कॉल करतोय, व्हिडिओ कॉल, साधे कॉल. मग आता काय माहिती फळफळ राहिली म्हणजे काय करणार आहे असं. अरे तो फळवेल तुला. नाही मी एवढा फळणार त्याच्यातला नाहीच मी. प्रतीक कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग येतो? हे असे वायझड असतात ना लोक, डोक्यात जातात, त्यांचं नाटक सहन नाही करू शकत. काय राग येतो तुला एवढा त्यांचा लोकांचा? दिसला मला. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल आपण उडतोय माझ्यापासून याच्यावर घाण उडतोय. खतरनाक डेंजर. प्रतीक मी काहीच केलं नाही. अरे शांत बसला यार. बघितलं ना, तोंड उघडलं तरी मग डोक्याची अरे प्रतीक एवढा शांत बसला, तुम्हाला काय? अरे रामा भांडण नका करू मित्रांनो. नाही भांडण नका. हा सिक्युरिटी आहे, ते घेऊ. अरे प्रतीक सिक्युरिटी आपण पॅनल मध्ये बसलेले तर मला पण समज आहे की मी आज जज आहे रे बाबा. तू जज आहे असं थोडीफार, तू जज आहे थोडीफार दे रे इज्जत, थोडीफार. तू तो यात्रेतला टॅटू आला आला माझ्यावर. बाय थांबा. अरे कल्पेश तुझ्या त्याला थांबू बाई, तुझ्या बाजूला बसलाय. मजा येते. बोल भाई. अरे तोड दे ना, डोकं बिकं फोड दे की जरा, काहीतरी होऊ दे की. हा भाई हात काय पडतो तर पॅन टाकू शकतो त्या डोक्यात एकदमच, वरतून वाजवेल पण. पॅन महागाचा आहे, याची किंमत तेवढी नाही.
हे काय पप्पांसोबत काही सीन आहे का तुझा? इथे पण लिहिले पप्पाच सांभाळत आहेत आता, पुढे काही हा म्हणजे सध्या खर्च माझा पप्पाच करतोय सगळं असं. म्हणजे मी काही विचारलं होतं मी काही कमवत वगैरे काहीच नाही, शिक्षण झालंय, पुढचं शिकायचं पण नंबर लागत नाही, मग पप्पाच म्हणजे कमवू राहिले. काय कर म्हणतात पुढं? MSc करायचं म्हणून मला ऍग्रीमध्ये. हा MSc ऍग्रिकल्चर. तर तुला बी केल्यावर कळलं नाही का काही नाही होणार म्हणून? मी जे डिग्री केली ना 4 वर्ष कॉप्या करून केली पूर्ण डायरेक्ट, म्हणजे स्कॉड आला ना तरी खिशात कॉपी राहायची, असं आमचं कॉलेज होतं. पण सीन असा आहे की काय म्हणता, पण MSc ला इतकं स्ट्रिक्ट राहतं, कॉप्या करता येणार नाही याचं टेन्शन म्हणून मी ऍडमिशन घेत नाही, कारण की तेव्हा मला बॅक नाही पडले, आता बॅक पडले तर किस्से नाही का असं. ऍग्रीमध्ये काय करतो कॉपी करायला? झाडं दाखवतात काय? मलाच नाही माहिती मेन विषय. अच्छा, तू कॉपी करून तू बघितलंच नाही काय चालू काय? फक्त रट्टन काढायचं. ठीक आहे, हे एकदा जोरदार टाळ्या प्रतीक. नाही मस्त वाजवलं, मस्त. आणि कल्पेशसाठी पण जोरदार टाळ्या मित्रांनो. पहिले कल्पेश 2 मिनिटं थांब, पहिले प्रतीकला बाहेर जाऊन दे, मग तू तिकडे जा. ठीक आहे मित्रांनो, एकदा यशिता यांना त्यांच्या सकाळपासूनच ते थोडंसं त्यांचं 2-3 दिवसापासून व्हायरल आणि बाकीच्या हेल्थ इश्यूज होते, पण तरी पण ते आलेत, तर त्यांना तेच थोडं बरं वाटत नाही, त्यांना जावं लागतं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे यशितासाठी. थँक्यू सो मच. सी यू गाईज. सो नेक्स्ट अल्ट्रालिजन साठी हात वरती करा प्लीज. हे बघा इथे एक आहे, तिथं मध्ये तो मित्र त्याला बोलो समोर कोण मित्र, येऊन जा मित्र. हाच ना, व्हाईट टी शर्ट ना. हा येऊन जा मित्र, येऊन जा. तूच रे बाबा. अरे एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. मागे बघतोय. अरे भाई शेवटच्या रांगेत बसलाय. हॅलो भाई, हा प्लीज तुझ्याबद्दल सांग, नाव आणि काय करतोस? माझं नाव हिमांशू आहे, मी डिझाईन इंजिनियर आहे. अच्छा, पुण्यामध्येच? हा पुण्यामध्ये. अच्छा, आणि काय काय डिझाईन करतो? हा प्लीज बोल. गाडीचे पॅनल असतात. गापासून काय होते सांग. गा डिझाईन करतो काय? म्हणजे गाडीचे पॅनल असतात, त्याच्यासाठी टूल्स बनवतो. त्यांच्यासाठी टूल्स बनवतो. ओके. आणि पुण्यात एकटाच राहतोस? फ्लॅटमेट सोबत राहतो. अच्छा ठीक आहे, नाईस. ठीक आहे, एकदा हिमांशूसाठी टाळ्या होऊन जाऊन द्या प्लीज. नेक्स्ट आपण ऍक्टला बोलूया. वक्रा डिंगणकर, प्लीज एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी. माझं नाव वक्रा डिंगणकर आहे, मी बासरीचा प्ले करेल, काय चुकी झाली तर प्लीज माफ करा. नाही तू याच्या पहिले जो येऊन गेला बासरीवाला, त्याला बघितलंय का तू? मराठी लेजन्सवर आला होता. त्याच्यापेक्षा तरी बेटरच वाजवेल. ठीक आहे, धोका. चल ठीक आहे. थोडस फक्त इको आणि रिवर्ब ऍड करा ना, मग अशी आपण सेट केली. कळलं का? मगापासून आवाज येत नाही. थोडासा बेस वाढून ठेवा. क्या बात है भाई, एकदा जोरदार टाळ्या वक्रासाठी. जोरदार टाळ्या भाई, क्या बात है भाई, क्या बात है. वेलकम टू द शो भाई, वेलकम टू द शो. काय नावाचं मिनिंग काय मित्र तुझं? ऍक्च्युअल मिनिंग तर वाकड आहे. अच्छा, तर काय बघून ठेवलं ते नाव?
काय माहिती तेव्हा दिसला असेल काहीतरी. तुला नाही वय दिसलं 16 आहे, आजपर्यंत? काय दिसणार? तू 16 वर्षाचा आहे मित्रा तू. हो 16 वर्ष. क्या बात आहे भाई. आणि 16 वर्षामध्ये मित्राने लिहिलंय डीपेस्ट डार्क सिक्रेट की मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या गर्लफ्रेंडला किस केलं होतं म्हणून. येस. बासरी वाजवायची. इलॅबोरेट करून सांग जरा. बाकी असं काय नाही. तिला मी आवडायचो आणि छान दिसायची. चला करू जरा कार्यक्रम. अरे करू जरा कार्यक्रम. आणि त्याच्या खालीच लिहिलंय की तुला खोटं बोलणारे लोक आवडत नाही, त्यांचा राग येतो. हो. मग तू मित्रासोबत जे केलं ते काय होतं? आला असेल त्याला राग, मला काय करायचं. बासरी का वाजवायला सुरुवात केली? तर मी नाटकं करतो, नमन करतो कोकणाचं, जर कृष्णाची भूमिका करतो. अच्छा. तर कधी विचार केला की कृष्ण आहे तर चला बासरीच वाजूया. तर मग त्याच्या पैशाने चालू केलं आणि आता तेच करतोय सध्या तरी. म्हणजे तू जे लिहिलंय तुला तुझ्या वयापेक्षा मोठ्या मुली आवडतात, तर कधी एन्काउंटर झालंय असं? हो म्हणजे असं इव्हेंट्स वगैरेला गेले तर त्यांना वय समजत नाही एवढं. तेच म्हणतात ते स्किल्स बघतात. कसले? बासरी वाजवायचे. बासरी वाजवायची. बासरी कुठं असते? हा फुंकर मारण्याचे. नाही तसं काय नाही. थोडंच मॅच्युरिटी लेवल मॅच नाही होत माझी माझ्या वयाच्या मुलीला, बस बाकी काय नाही. मोठ्या मुली कधी पटवली मोठी मुलगी वयाच्यापेक्षा मोठी? किती वयाच्या बाईंसोबत तुझी मॅच्युरिटी मॅच होते? काय? किती वयाच्या महिलांसोबत तुझी मॅच्युरिटी मॅच होते? महिला? अरे बाप आहे. महिला नाही, एक 17-18 पर्यंत, एखाद वर्ष मोठी चालली. तर तुझी जी वयापेक्षा मोठी जी गर्लफ्रेंड होती ती किती वर्षाची होती? मी तेव्हा 10वीला होतो आणि ती तेव्हा 13वीला असेल. 13वी? जणू 13वी. तर ती असेल काहीतरी किती वर्षाची ती? 17-18? हो सेम तसंच. आणि तू 10वीला म्हणजे 14, 15, 16 वर्षाचा? मी तर 16 वर्षाचा आता. तू 10वी झालेला का? 10वीला 15 वर्षाचा. नापास झाला? नाही नापास नाही, 93 आले मला. 15. तर आता ब्रेकअप झालंय तुझं त्याच्यासोबत? हो हो. का बर? तिला मे बी छोट्या गोष्टीची सवय नसेल. तुम्ही आता जेनजी सगळे तुमचं काय आहे? बाकी लोक तर जेनजीला सेवा देतात, तुम्हाला काय वाटतं 90s किड्स किंवा त्याबद्दल तुमचे काय व्ह्यूज आहेत? त्याला ते आवडतात. आता आहे गर्लफ्रेंड तुला? आता आहे गर्लफ्रेंड? नाही आता नाही. तर आता मध्ये प्रोसेस मध्ये आहे एखादी? प्रोसेस मध्ये हा एखादी आहे. अरे यांच्यात काहीतरी असतं सिच्युएशनशिप वगैरे काहीतरी, टॉकिंग स्टेज वगैरे थोडाफार. तर ती कोणतं स्टेज आहे? टॉकिंग स्टेज. त्याला काय म्हणतात? सिच्युएशनशिप म्हणतात? नाही सिच्युएशन मध्ये काही भेटत असेल तर ना त्याला प्रेम वगैरे असं म्हणायचं. बेंचिंग नाही एवढं काय नाही. एवढं खूप असतं स्क्विझिंग आणि ते नाही. बस. काय प्रश्न होता? मी बाबा काय रंगारी आहेत का? काय? बाबा रंगारी आहेत? अरे पॅन्ट बघून विचार असेल बाबा त्यांची घालून आलाय, रंग वगैरे लागला. नाही ना. बासरी कधीपासून वाजवतोय? बासरी झाली मला 2 वर्ष. हा शिकतोय जातो पण. बरोबर. बाकी काय नाही. पण मस्त वाजवली, मजा आली खरंच, छान, एक नंबर. अरे कमाल. हिमांशू काही विचारायचे? हिमांशू जेवढी महाराजी तुम्ही मारली तिथं बसायचं. तू असं झाला मग? बसला. हो तू निवांत बसलास. तिकडे एसी कमी आहे का? वारं खायला आलाय. चहा आला होता, चहा इथे माझा तो बाई तुझा नाही. बाई पण तुझं कौतुक आहे, म्हणजे एवढं लहान वय असताना अशा प्लॅटफॉर्मला येणं म्हणजे. हा म्हणजे एवढं पण बाजू नको. थँक्यू बोल निघून जा. हिमांशू काहीतरी विचार. हिमांशू विचारायचं होता पण तुम्ही आधी जोक मारून टाकले. मार काही नाही, आम्ही असतो, टेन्शन मी असतो. हा हिमांशू फास्टर भाई. काय? त्याला पनवेलला जायचंय बाबा, बोल पटकन. नाही मी सोडतो त्याला. सोडतो? काही विचार, फॉर्मचं केंद्रांनी काही विचार, काही पण. नाही ते ब्रेकअपचं तू बोलला होता ना, ब्रेकअप का झाला? हा त्याच्यावरच विचारायचं होतं. हा मनातल्या मनातच विचार करून हसतोय. काय वाचतोय एवढं? आम्हाला पण सांग. तुम्ही आता जे डेटिंग वगैरे चालतं तुझ्या टॉकिंग स्टेज मध्ये तू बोलला आहे, तुमचं तिथं एक खूप स्टिरियोटाईप ऐकतो ना तू मोठ्या मोठ्या, जेवलीस का वगैरे असं चालतं. तुमचं फर्स्ट मूव काय असतो? फर्स्ट तुझं काय आहे म्हणजे असं एकदम तुम्ही कसं स्टार्ट करतात? असंच विचारतो. काय नाही, नॉर्मली एखादी कॉम्प्लिमेंट कधीतरी देतो. काय असते कॉम्प्लिमेंट? लाईक आय वुड हिट माय सेल्फ लेटर इफ आय डोंट डू दिस नाउ बट यू आर लुकिंग ऍक्च्युअली ग्रेट, समथिंग लाईक दॅट.
आणि मुली पटतं याच्यावर? हो 15वीची तर पटली मला. 15वी? 13वी माय बॅड 13वीची तरी पटली. भाई जेंजीच्या पोरी पण काही ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे बकरासाठी. कमान कमान कमान. आणि हिमांशू साठी पण जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच. सो नेक्स्ट अल्ट्रा लिजन साठी पटकन एकदा हात वरती करा. सो दॅट लास्ट ऍक्ट आहे आपला. लास्ट कॉन्टेस्टंट आहे. कोणला पण मेनी सिलेक्ट केला तुम्ही. तुषार सांग ना. अबे लाईट कशाला लावला? ह्याला बोल. हा फ्रंट सीट आहे. बिचारा 199 तिकीट काढून आलं. ये बाबा येऊन जा मित्र. येऊन जा. कमॉन. जोरदार टाळ्या भाई मित्रासाठी. कमॉन. तेरा थोबडा किधर सुनेला लगता है इसको. देखेला आहे तुमने. अरे माईक मध्ये बोल मित्र. आपण क्लासमध्ये एकत्र होतो. आम्ही 11वी 12वीला एकत्र होतो. प्रसाद विसरला पण मोठं झाल्यावर लोक. अरे नाही रे मोठं काय गेलोच नाही. नाही तो ओळखतो तसा. त्याला मागच्या वेळेस मी भेटलो होतो त्यावेळेस पण ओळख दाखवली. तरी ओळख नाही दाखवली. ओळख दाखवली होती. नाही ओळख दाखवली होती त्यांनी. म्हणजे मी नव्हतं त्यांनी स्वतःहून ओळख दाखवली. काय नाव मित्र तुझं? मग तू नव्हता दाखवत का ओळख? नाही तसं नाही. नाव काय मित्र तुझं? माझं नाव प्रथमेश रासकर आहे. रास्कल? हो रासकर. RASKR नॉट EL. हा ठीक आहे. असं जरा थरथरतंय. काय करू? तुषारचं पकडात. नको बाळ जरा डेंजर आहे. शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. नाही काही टेन्शन नाही. भाई तुषार अडकले तुझ्या बहुत जास्त फाटती आहे. त्यांच्या तिथं आल्यावर जास्त सरदार होतं की तुषारच्या बाजूला बसलोय म्हणून. नाही जरा चेकाळ उगा आमच्या रूटला. आणि आपल्या नेक्स्ट ऍक्ट साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लास्ट ऍक्ट ऑफ द नाईट ओमकार पाटील गाइस. कमॉन. नमस्कार पुणे. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. नाव माझं ओमकार. होप सर्वांचं सगळं चाललंय भारी. तुमच्या सेवेत आलंय. तुमचा आपला कार भारी. तर माझी थोडी फाटते. तर पुण्यामध्ये आलोय तर थोडीशी एनर्जी द्या. पुणेकरवाली एनर्जी स्पेशली. तर सगळ्यांनी साथ द्यावी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. हीच एनर्जी शेवटपर्यंत असू द्या. आणि आता सुरुवात करू स्टार्ट. हॅलो पहचान कौन? ओके सॉरी. ओके धन्यवाद थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या भाई ओमकार साठी. खूप भारी भाई खूप भारी. काय ओमकार कुठं 20 वर्षाचा आहे फक्त? हा 20 वर्ष. खूप भारी. आणि कुठं राहतोस तू? पुण्यामध्ये पनवेल. अच्छा. ना मुंबई ना पुणे मध्ये. ऍक्च्युली माझा जन्म पुण्याचा. मी वाढले मुंबईमध्ये पण राहतो
पनवेलमध्ये. इथे लिहिलंय की तुमच्यात असलेला एक बिनकामाचा टॅलेंट, कान हलवू शकतो विदाउट टचिंग. हा म्हणजे मी काय न हलवतो माझ्या चेहऱ्यावर मी कान हलवू शकतो. त्याचं काय काम नाही म्हणजे असं. बाकी ओमकार काय काय करतो तू आता? शिकतोयस तू? हा माझा आता ग्रॅज्युएशनचा लास्ट इयर चालू आहे. काय शिकतोयस? BMS बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज. नाही बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज. ठीक आहे. तू कुठं आता MBA तू BMS कुठं करतोयस म्हटलं तू? पिल्ले कॉलेज. पिल्ले कळलं ना मला. पिल्ले तिथं मी ऐकलं होतं भारी श्रीमंत कॉलेज आहे ते. नाही पण माझा रसायनी पिल्ले आहे. तो पण श्रीमंत आहे पण अंडररेटेड आहे थोडासा. रसायनिक पिल्ले 2 पिल्ले आहेत. एक पनवेल पिल्ले एक रसायनी पिल्ले. तर मी आता हे सगळं रॅप बीट बॉक्सिंग आणि हे सगळं करतोय. रॅप करतो? रॅप कर. हा रॅप करू एकदा. फक्त सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवलं तर झालं. ते वाजवतील. मी जे बोलीन त्यामध्ये टाळ्या वाजवा. आज बधू सरकार हवं जरा येऊन दारे वाईट जरा भारी येतं माझ्या मला घेऊन दारे बोलू नका मला कोणी मध्ये नका पडू कोणी नको मला गोड बोली लांबच राहावं तुम्ही कांबाचं बोला आणि काम झालं जा तुम्ही. सुरू माझ्या हातामध्ये वाजवतो बासुरी गाजवतो कानपुरी लय बारी जांबारी माहितीये कारभारी म्हणजेच मी. कोण मला काय बोले फरक मला येणारे वेलकम जाणारे टट्टा गरागरा फिरवतो शब्दाचा पट्टा अंगात दंपन मारत नाही सुट्टा हक्का बक्का होऊ नको सक्का वाजव टाळी आणि मारतो मी छक्का सूम मध्ये येऊन मी करतो रे धप्पा सूम मध्ये येऊन मी देतो रे धप्पा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मस्त मस्त मस्त. क्या बात आहे. हा तुझा स्वतःचा रॅप आहे? हा हो भारी भाई. प्रथमेश काही बोलायचे तुला? तर इथे एक त्यांनी लिहिले एका गोष्टीची तुम्हाला खूप लाज वाटते तर त्यांनी लिहिले माझी हाईट. तर हाईटची काय म्हणजे असं मला कळलं. हा म्हणजे असं मी लहानपणापासून खूप ऐकलंय म्हणजे माझे मित्र वगैरे खूप असे बुली वगैरे करायचे बटल्या 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 करून बटल्या बटल्या करून असं खूप म्हणजे लहानपणापासून ते बोलतो ना एक काइंड ऑफ काय बोलतात त्याला 1.5 फुट्या म्हणतात असं. काय आरामी माणूस आहे काय म्हणजे माझ्या बरोबर त्याच्याकडून सेटअप मारून घेतला पूर्ण. बोलून घे काय नाही बोलले कसं तुला नाही तसं असं. तुझी हाईट किती आहे ओमकार? माहित नाही 5'4" काय माहित नाही. 5 फूट. तुझी किती? 1.5 फुट्या म्हणतील. 5'3" तुझी आणि तू त्याला 1.5 फुट्या म्हणतो. याला म्हणतोय मी सांगतो युजली 1.5 फुट्या म्हणतो पण लाज नाही वाटून घ्यायची. आपण 1.5 फुट्या उडायला गेला 1.5 फुट्या थोडी. बरोबर. मला असं बाकी वर्षाची लाज नाही वाटत कारण की निर्लज्ज आहे. मग इथं लिहिलंय तुला लाज वाटते. ते काहीतरी लिहायचं होतं मी त्या कोणातरी फोन करून विचारलं भाई काय लिहू तुला भाई हाईटली तुझी. बोललो ठीक आहे भाई हाईटली तू या फॉर्म साठी फोन फ्रेंड केलंय? नाही फक्त त्या एका क्वेश्चन साठी. थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच प्रथमेश. थँक्यू सो मच. तू माईक लावून टाक. तर दॅट वॉज. आपण आता जे आपलं विनर वाला जो पार्ट येतोय तो आहे आपला. आपण संगीत गुरुचे वगैरे स्टार्ट करणार. ठीक आहे. तुम्हाला इन राहायचंय त्या गोष्टीमध्ये आणि जे जिंकेल त्यांना आपण कॅश प्राइज पण ठेवलेलं आहे तर आपण ते पण त्यांना गावात करावं लागतं मित्रांनो. थोडस मला पण चांगलं नव्हतं वाटत. आम्ही पहिले 2 एपिसोड फक्त मिसळच देतोय लोकांना. मिसळ पण गेली भाई पण ऍटलीस्ट थोडंसं चालेल. ठीक आहे. सो म्युझिक चालू होईल. सिम्पल रोल आहे तुम्हाला माहितीच आहे काय करायचं ते काही बाहेर नाही करायचं. म्युझिक स्टार्ट करायचं. प्रत्येक रेडी आहे. आता आम्ही वाजवणार तू नाचायचं. ठीक आहे चल ठीक आहे वक्रा. ठीक आहे भाई. सो म्युझिक एकदा स्टार्ट करा भाई. म्युझिक कम ऑन. माझ्या मित्रांनो चला आता रंग मध्ये पाया भ्रष्टाचार लाचारीचे हसवून उडवल समाजामध्ये दिसले जगामध्ये हसतो आम्ही स्वच्छ चेहऱ्यामध्ये कोटी हास्य म्हणजे आहेत मराठी लेजन्स खेळामध्ये. ये रे पाहुणा बघ मराठी लेजन्स शो कधी हस्सा कधी रो मराठीतील हास्य दाखवतो दोस्ती शरारती धम्माल याने रंगे रंगी नमनात या को ये हे बाय प्रत्येक इकडे येऊन जा. ऑडियन्स मध्ये सगळ्यात जास्त खुश कल्पेश झालाय भाई. बाय कर्मा कर्मा कर्मा. अरे एवढा कामावर संतापला आहे भाई कल्पेशवर. इज्जत धुळीस. संतापायची गरज नाही. त्याच्या तोंड बघून बोलायला पण. अरे भाई एकदमच चिडलेलं आहे भाई. बट ठीक आहे यार प्रत्येकसाठी टाळ्या भाई. चल पण खूप भारी परफॉर्म केलं तर प्रत्येकासाठी टाळ्या होऊन जाऊन द्या. थँक्यू भाई. एक खुर्ची काढा आणि चालू करा मित्रांनो. नेक्स्ट राऊंड.
हा हो बेटा पंडित भिडे, त्याचा कारण नाही कोणाला ठाऊक, त्याच्या ब्राक हुकने फिरे गाव भर रोज सकाळचा फेम बोलून चौघडी सुन बाई बोले सांगून तर्री पोहा चिटिंग करता. हे तर्री पोहाने चिटिंग केली, रिव्हर्स आला तो. उठ 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 जजेस निवडतील, तुमचं काय डिसिजन तुम्ही सांगा तसं करायचं. त्या रंगारीच्या पोराला बसवा. कोणाला? नाही नाही नाही, तू चिटिंग केली. ऑडियन्स चिटिंग केली की नाही? हो, तो रिटर्न आला. सुबह तो वापस आलेला. ठीक आहे बाई, लई घ्यावे लागतील तुला. बघ उठ बाई. ऍज अ जजेस आम्हाला काहीतरी हक्क नाही. ठीक आहे, बस बस. चिटिंग केली काय करायचं? अरे तुझ्या हक्क बाई, गेंडू जनरेशन. तुला बोललो ना, ह्याच्या हक्कासाठी आपण लढतोय. बाई बकरा भाई, तू बसला नसता ना, मी बसवला असता इथं तुला. सो सुबक साठी एकदा टाळ्या भाई. सुबक थँक्यू सो मच भाई. सुबक थँक्यू सो मच. चलो नेक्स्ट एक खुर्ची काढा प्लीज. नेक्स्ट चालले गेला का भाई? नॉइस. या दोन जेन्झींचं गॉट मॅट आहे काहीतरी. चल थँक्यू भाई, थँक्यू सो मच. एकदा काय झालं भाई मित्रासाठी? तू काय झालं मित्रा, तू एकटा खेळला, त्याला घेऊन खेळला असता ना. जा घाल. थँक्यू. वक्रा काय झालं? तू एकदम असं मूडच नाही, तुला असं वाटतं कुठे येऊन काय करायला लावतात ते लोक आहे ना. तू काय तो सेटिंग लावतो, कसले इशारे चालू, तू बस मी बसतो, पुढे जा, हे कर. तू बघितलं नाही, दोन जेन्झी आहेत आपल्याकडे. बाई मला वाटत नाही घरी पण खेळत असेल, इथे येऊन ना काय काय करावं लागतं शो मुळे आहे ना. ठीक आहे बाई. ही सट्टा लावायचा का? आणि किती जणांना वक्रा वाटतोय जिंकेल फायनल? चीयर कर. नाही कोणीच नाही. ठीक आहे. किती जणांना वाटतं डिम्पल जिंकेल? एकदा चीयर करा. हो लावणी विसरला काय? किती जणांना वाटतं सिद्धी जिंकेल? चीयर करा भाई साहब. आणि किती जणांना वाटतं ओमकार जिंकेल? चीयर करा. सगळ्यांसाठी ओरडतायत. नाही डिम्पल आणि वक्रासाठी नाही आलंय, तुम्हाला दाखवायचंय इंतकाम. हा ठीक आहे भाई. चलो नेक्स्ट. मराठीतील हास्य दाखवतो, दोस्ती शराबी धम्माल याने रंगे हे रंगीन कुळास तुमचे स्वागत करतो आम्ही खास. तू मागे आला. तो मागे आला. ओमकार मागे आलाय. कारभारी मागे आला तुम्ही. तू उलटा आलास. हा ऑडियन्स आला होता मागे, तो मागे आला. डॉक्टरने दिलं इंजेक्शन. उठ. ज्या लोकांनी समोर बसणार, ज्या लोकांनी चीयर केलं तो ओमकार जिंकेल, तेच त्याला पलटली भाई. काय हरामी लोक. नाव विसरतो काय इन्फ्लुएन्सरचं. कव्हर केल्यावर काय कव्हर आता टाकू शकतो ते. तू उलटा जरी नसता आला ना. नाही काय नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच भाई. ओमकारसाठी टाळ्या भाई. ओमकारसाठी टाळ्या. कमॉन. सो लास्ट ये लास्ट 2 पीपल. कमॉन. बापरे उलटी पण तुम्ही लई डेंजर. तुम्ही सोसायटी मध्ये गेम घेता का? ये पाहुणा बघ मराठी लेजंड. त्याला निघायचे तर कधी हस्सा कधी असं झालंय, काय करते हस्स दाखव. आता मॉडेल वाटतंय रे मला. पैसे डिम्पल टँग 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 टँग.
एकदा डिंपलसाठी टाळ्या मित्रांनो. कमॉन कमॉन कमॉन. हसू नको, पैसे गेले. ज्या 2 लोकांसाठी टाळ्याने वाजल्या ते 2च थांबले बघा. डिंपल आणि ओमकारसाठी वाजले होते. खूप फॅन्स आहेत की. मी चालू आहे, इशारे करतायत. अच्छा, या दोघांचं. हा, तू बस, हळू जा, हे कर ते कर. तिथून दिसतोय का म्युझिक वाला? हा 16 आहे, ती 19 का 20 आहे. 20 येते. गावात. ठीक आहे, काढा लास्ट राऊंड. प्रथमेश नाही. अच्छा, वक्राला जायचंय कधीपासून. हो बेटा पंडित भिडे, त्याचा कार नाही कोणाला ठाऊक. त्याच्या प्राक हुकने फिरे गाव भर, रोज सकाळचा चौघडी सुनबाई बोले सांगून जाते बरेच वाट. पैसे स्वप्नात घेऊन त्याचा बघ मराठी लेजनचा शो. कधी हसा कधी रो मराठी. दोस्ती शराबी रंगे तुमचे स्वागत करतो आम्ही. चालू आहे, मला माहिती होतं. बेळगाव ते आमचा हक्की सगळा वाप. चिठ्ठा पेट्या जमलेलं गाव तुमचं पाहतो आम्ही साध्याने. हो गया. अरे घाल रे. मराठीतील हास्य दाखवतो. दोस्ती शराबी धम्माल याने रंगे हे रंगीन पाक. यमुना गोकुळास तुमचे स्वागत करतो आम्ही खास. बेळगाव ते थेट सातारा आमच्या हक्की सगळा वाप. चिठ्ठा पेट्या जमलेलं गाव तुमची वाट पाहतो आम्ही साध्याने. स्वतः गमतीत हास्याचे सत्र बोलते. अरे हे बघा, अरे घ्या त्याला खोपच्यात पैसे त्यात. पाहुणा बघ मराठी लेजनचा शो. कधी हसा कधी रो मराठीतील हस दाखव. हे कट होणार आहे. सर्व स्क्रिप्ट साठी होतं काही, एकदम असं काय हे नव्हतं. पप्पा आले तिथं. पप्पा मी पर्सनल होतो बाबा सगळ्यांसोबत. आपलं काही स्क्रिप्टेड नसतं. एकदा टाळ्या जोरदार टाळ्या मित्रांनो. एक लास्टला फोटो घेऊ. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यासाठी आपण ट्राय करणं लवकरात लवकर टाकण्याचं आणि जेवढं होऊ शकतं तेवढं प्रमोट करा. जे आपण काही तुमचे सजेशन्स असतील किंवा काय असतील कमेंट मध्ये पण सांगा किंवा DM वगैरे करा. ठीक आहे, एक आपण एक लास्ट फोटो घेऊयात, देन विल रॅप अप द शो. थँक्यू. हो, कधी एवढे लोक बघितले नाही. मी